नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे सामान्य ज्ञान या विषयासंदर्भातील महत्त्वाची प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. खालील भारतातील काही प्रमुख आदिवासी जमाती व या जमाती कोणत्या राज्यात आढळतात ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? बघा, आपल्याला खाली काय केलेलं आहे की भारतातील काही प्रमुख आदिवासी जमाती आणि त्या ज्या राज्यात राहतात यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा, यापैकी काय आहे? बोडो, आसाम. तर बोडो ही जी जमात आहे ती आसाम राज्यातच आढळते, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर लेप्चा ही जी आदिवासी जमात आहे ती सिक्कीम राज्यातच आढळते. त्याच्यानंतर मुंडा आदिवासी जमाती बिहार राज्यातच आढळते. परंतु जी संथाल ही आदिवासी जमात आहे ती मध्य प्रदेश या राज्यात आढळत नाही. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 4 संथाल, मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 62. सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार लोकसंख्येचा विचार करता पहिल्या 3 क्रमांकाची राज्य खालीलपैकी कोणत्या गटात योग्य क्रमाने दिली आहेत? बघा, सन 2011च्या जनगणनेचा प्राथमिक निष्कर्षानुसार जर लोकसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या 3 क्रमांकाची राज्य खालीलपैकी कोणत्या गटात योग्य क्रमाने दिली आहेत? तर बघा, प्रथम काय आहे? उत्तर प्रदेश, नंतर महाराष्ट्र आणि नंतर बिहार. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 63. डॅश डॅश ही आदिवासी जमात प्रामुख्याने वीरभूम पश्चिम बंगाल व हजारीबाग झारखंड या परिसरात आढळते. बघा, खालीलपैकी कोणती अशी आदिवासी जमात आहे की ती वीरभूम जे की पश्चिम बंगालमध्ये आहे व हजारीबाग जे की झारखंड राज्यात आहे या परिसरात आढळते? तर संथाल ही जी आदिवासी जमात आहे ती वीरभूम व हजारीबाग या ठिकाणी आढळते. पर्याय क्रमांक अ संथाल. प्रश्न क्रमांक 64. खाली देशातील काही प्रमुख जमाती व या जमाती प्रामुख्याने ज्या राज्यात आढळतात ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? बघा, आपल्याला खालीलपैकी काही राज्य दिलेली आहेत आणि काही आदिवासी जमाती दिलेल्या आहेत, परंतु त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. याच्यात प्रथम काय आहे? अंगामी हे काय आहे? मणिपूर राज्यात आहे. त्याच्यानंतर तोडा ही जमात तमिळनाडू राज्यात आहे. त्याच्यानंतर कोरवा ही आदिवासी जमात छत्तीसगड राज्यात आहे. परंतु मुंडा ही आदिवासी जमात काय झालेली आहे की नागालँड या राज्यामध्ये नाही. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर व चुकीची जोडी कोणती असेल? पर्याय क्रमांक ड मुंडा, नागालँड. प्रश्न क्रमांक 65. हो या जमातीचे लोक खालीलपैकी कुठे विशेषत्वाने आढळतात? बघा, हो या जमातीचे लोक, होई जमात जी आहे हे लोक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विशेषत्वाने आढळतात? तर ते छोटा नागपूर या भागामध्ये विशेषत्वाने आढळतात. पर्याय क्रमांक ड छोटा नागपूर. प्रश्न क्रमांक 66. डॅश डॅश ही जमात उत्तराखंडमधील कुमाऊ व गढवाल या भागात प्रामुख्याने आढळते. बघा, डॅश डॅश ही जमात उत्तराखंडमधील कुमाऊ व गढवाल या भागात प्रामुख्याने आढळते. अशी कोणती जमात आहे की जे उत्तराखंड राज्य आहे त्या उत्तराखंड राज्यातील कुमाऊ व गढवाल या भागात प्रामुख्याने आढळते? तर जी की भुतिया ही जमात काय झालेली आहे? उत्तराखंडमधील कुमाऊ व गढवाल या भागात आढळते. पर्याय क्रमांक 3 भुतिया. प्रश्न क्रमांक 67. दुबळा ही आदिवासी जमात प्रामुख्याने डॅश डॅश परिसरात आढळते. बघा, दुबळा ही आदिवासी जमात कोणत्या परिसरामध्ये आढळते? तर ही जमात प्रामुख्याने सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळते. पर्याय क्रमांक डी सातपुडा पर्वत. प्रश्न क्रमांक 68. बुंदेलखंड पठार व दंडकारण्य पठार हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे प्राकृतिक विभाग आहेत? बघा, बुंदेलखंड पठार व दंडकारण्य पठार हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे
प्राकृतिक विभाग आहेत. तर हे छत्तीसगडचे काय आहेत? प्राकृतिक विभाग आहेत. पर्याय क्रमांक क छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 69. खाली देशातील काही प्रमुख जमाती व या जमाती ज्या राज्यात आढळतात ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. बघा काय ओळखायचं आपल्याला? चुकीची जोडी. तर जी बेगा व कोल ही जमात आहे ती छत्तीसगड या राज्यात आढळते. हे काय म्हणजे बरोबर आहे. जे अंगामी ही जमात नागालँडमध्ये आढळते म्हणजे हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर गारो ही जमात मेघालयमध्ये आढळते म्हणजे हे पण बरोबर आहे. परंतु ही भुतिया जी जमात आहे ती आसाममध्ये आढळत नाही. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ड भुतिया आसाम. प्रश्न क्रमांक 70. जगातील सुंदर फुलापैकी एक गणले जाणारे लँड लिली किंवा पॅराडाईज फ्लॉवर म्हणून ओळखले जाणारे शिरॉय लिली हे फूल भारतातील डॅश डॅश राज्यात सापडते. बघा जगातील सर्वात सुंदर फुलांपैकी एक गणले जाणारे लँड लिली किंवा त्यालाच पॅराडाईज फ्लॉवर म्हणून ओळखले जाणारे जे शिरॉय लिली हे फूल भारतातील कोणत्या राज्यात सापडते? तर भारतातील कोणत्या राज्यात सापडते हे फूल? मणिपूर. पर्याय क्रमांक ड मणिपूर. प्रश्न क्रमांक 71. एकूण भूक्षेत्राशी वनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण लक्षात घेता देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा वा संघराज्य प्रदेशापेक्षा डॅश डॅश या संघराज्य प्रदेशात वनाचे प्रमाण अधिक आहे. बघा एकूण भूक्षेत्राशी वनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण लक्षात घेता देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा वा संघराज्य प्रदेशापेक्षा डॅश डॅश या संघराज्य प्रदेशात वनाचे प्रमाण अधिक आहे. तर कोणत्या राज्यात वनाचे प्रमाण अधिक आहे? तर मिझोरम. पर्याय क्रमांक 2 मिझोरम या संघराज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 72. वनाखालील एकूण क्षेत्राचा विचार करता डॅश डॅश या राज्यात वनाखाली असलेले क्षेत्र इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे असे म्हणावे लागते. तर कोणत्या राज्याचे अधिक आहे असे म्हणावे लागते? तर मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 63. वनाखालील एकूण क्षेत्राचा विचार करता डॅश डॅश या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी क्षेत्रावर वने असल्याचे दिसून येते. बघा वनाखालील एकूण क्षेत्राचा विचार करता डॅश डॅश या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी क्षेत्रावर वने असल्याचे दिसून येते. तर कोणत्या क्षेत्रावर कमी वने आढळतात? तर ते हरियाणा या राज्यात कमी वने आढळतात. पर्याय क्रमांक ब हरियाणा. प्रश्न क्रमांक 74. वाघासाठी राखीव असलेले कार्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बघा वाघांसाठी जे राखीव असलेले जे कार्बेट नॅशनल पार्क आहे ते खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ते कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. पर्याय क्रमांक ब उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 75. वाघासाठी राखीव असलेले दुधना नॅशनल पार्क खालीलपैकी कोठे आहे? बघा वाघासाठी राखीव असलेले दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोठे आहे? तर ते उत्तर प्रदेश मधील लखीमपूर या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक अ लखीमपूर उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममधील आहे? बघा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममधील आहे? तर कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममधील आहे? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. बघा आलटून पालटून हा प्रश्न विचारतात. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममधील आहे किंवा आसाममधील डॅश डॅश हे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे किंवा काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे किंवा आसाममधील कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. बघा तर खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममधील आहे? तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान काय आहे? आसाममधील आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत?
बघा खालीलपैकी असा कोणता गट आहे की त्याच्यातील सर्व उद्याने काय आहेत की महाराष्ट्रातील आहेत. बघा ताडोबा राष्ट्रीय उद्यान, त्याच्यानंतर पेच नागपूर या ठिकाणी असलेले, त्याच्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि बोरीवली राष्ट्रीय उद्यान, हे 4 पण काय आहेत तर हे महाराष्ट्रात असलेले प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 78, खाली भारतातील काही राष्ट्रीय उद्याने व ही उद्याने ज्या राज्यात आहेत ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. बघा खाली आपल्याला काही राष्ट्रीय उद्याने दिली आहेत आणि ती कोणत्या राज्यात आहेत ती राज्य दिलेली आहेत. त्यापैकी आपल्याला काय ओळखायचंय, चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा पहिलं काय आहे, हजारीबाग नॅशनल पार्क, जे की हजारीबाग झारखंड या ठिकाणी आहे, हे काय आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, शिवपुरी नॅशनल पार्क, जे की शिवपुरी मध्य प्रदेश या ठिकाणी आहे, हे पण काय आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर बंदीपूर नॅशनल पार्क, जे की म्हैसूर कर्नाटक या ठिकाणी आहे, हे पण काय आहे बरोबर आहे. परंतु दुधवा नॅशनल पार्क हा मध्य प्रदेश या ठिकाणी नाही, म्हणजेच हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये नाही, हे काय आहे चुकीचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील, पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 79, खाली काही राज्यातील अभयारण्य व ती जेथे आहेत ती स्थाने दिली आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. बघा खाली काही अभयारण्य दिलेली येतं आणि त्यांच्या ठिकाणं दिलेली येतं, त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. बघा पहिलं काय आहे, गीर, हे काय आहे सिंहासाठी प्रसिद्ध आहे, जे की जुनागढ या ठिकाणी गुजरात राज्यात आहे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, बंदीपूर, जे की हरणासाठी प्रसिद्ध आहे, ते कुठं आहे की कर्नाटक राज्यातील म्हैसूर या ठिकाणी आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर वाघासाठी प्रसिद्ध असलेले मानस अभयारण्य, जे की आसाम राज्यात बारपेटा इथं आहे, हे पण बरोबर आहे. परंतु इंद्रावती हे जे अभयारण्य आहे ते वाघासाठी प्रसिद्ध असून ते उत्तर प्रदेश इंद्रावती या ठिकाणी नाहीये, म्हणजे ही जोडी काय आहे चुकीची आहे. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 80, हत्तीसाठी राखीव असलेले पेरियर अभयारण्य खालीलपैकी कोठे आहे. बघा हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेला आहे की पेरियर अभयारण्य डॅश डॅश या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. पेरियर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, त्याच्यानंतर हत्तीसाठी राखीव असलेले इटुक्की केरळ येथील अभयारण्य कोणतं, असा हा प्रश्न आलटून पालटून विचारलेला आहे. तर हत्तीसाठी राखीव असलेले पेरियार अभयारण्य खालीलपैकी कुठे आहे तर ते इटुक्की केरळ या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 81, काक्रापारा व उकाई हे तापी नदीवरील प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत. बघा काक्रापारा व उकाई हे तापी नदीवरील प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत तर ते कोणत्या राज्यात आहेत, गुजरात या राज्यात आहेत. पर्याय क्रमांक ब, गुजरात. प्रश्न क्रमांक 82, लीप वर्षात चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडवा डॅश डॅश या इंग्रजी तारखेस येतो. बघा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे की लीप वर्षात चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडवा डॅश डॅश या इंग्रजी तारखेस येतो. तर प्रथम लीप वर्ष कशाला म्हणतात तर ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो त्या वर्षाला आपण काय म्हणतो, लीप वर्ष. लीप वर्ष किती वर्षातून एकदा येतं, 4 वर्षातून, म्हणून त्याला 4ने निशेष भाग जातो. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा किती दिवसाचा असतो तर तो 29 दिवसाचा असतो. म्हणजे या वर्षामध्ये 365 ऐवजी 366 दिवस असतात. तर आपल्याला काय विचारलंय की जेव्हा लीप वर्ष असते तेव्हा चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा जो मराठी हिंदू संस्कृतीचा महत्त्वाचा मानला जाणारा जेव्हापासून त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडवा हा कोणत्या इंग्रजी तारखेस येतो तर तो 21 मार्च या इंग्रजी तारखेस येतो. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 83, खालीलपैकी डॅश डॅश या गटातील तिन्ही राज्यातील प्रत्यक्ष वनक्षेत्र हे त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 80% अधिक आहे. बघा
खालीलपैकी कोणत्या गटातील तिन्ही राज्यातील प्रत्यक्ष वनक्षेत्र हे त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 80% काय आहे, अधिक आहे? तर ते कोणत्या राज्यातील आहे? मिझोरम, नागालँड व अरुणाचल प्रदेश. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 84. दामोदर खोरे योजना ही डॅश डॅश या दोन राज्यांमधील संयुक्त बहुउद्देशीय योजना आहे. बघा, जी दामोदर खोरे योजना ही डॅश डॅश या दोन राज्यांमधील संयुक्त बहुउद्देशीय योजना आहे. तर कोणत्या दोन संयुक्त राज्यातील बहुउद्देशीय योजना आहे? तर पश्चिम बंगाल व विभाजन पूर्व बिहार. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 85. गोविंद राष्ट्रीय उद्यान आणि गोविंद अभयारण्य यांना कोणत्या राज्यात आहेत? बघा, गोविंद राष्ट्रीय उद्यान आणि गोविंद अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत? तर हे कोणत्या राज्यात आहेत? उत्तराखंड या राज्यात आहेत. पर्याय क्रमांक उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 86. तेलंगणा राज्यातील पोचमपड प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, तेलंगणा राज्यातील पोचमपड हा प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? तर तो गोदावरी या नदीवर उभारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक क, गोदावरी. प्रश्न क्रमांक 87. पूर्वेस तिस्ता नदीपर्यंत पसरलेल्या शिवालिक पर्वतरांगा पश्चिमेस डॅश डॅश पर्यंत पसरल्या आहेत. बघा, पूर्वेस तिस्ता नदीपर्यंत ज्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत त्याच काय झालेल्या आहेत की शिवालिक पर्वतरांगा पश्चिमेस डॅश डॅश पर्यंत पसरलेल्या आहेत. तर पोतवार खोऱ्यापर्यंत काय झालेल्या आहेत? त्या पसरलेल्या आहेत. पर्याय क्रमांक ब, पोतवार खोरे. प्रश्न क्रमांक 85. रावी नदीवर उभारण्यात आलेला थेन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बघा, रावी नदीवर जो उभारण्यात आलेला थेन प्रकल्प आहे हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे तो? पंजाब या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक अ, पंजाब. प्रश्न क्रमांक 89. तवा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा, तवा ही जी नदी आहे ती खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती नर्मदा या नदीची उपनदी आहे. पर्याय क्रमांक ब, नर्मदा. प्रश्न क्रमांक 90. साबरमती ही नदी अरवलीच्या पर्वतरांगात उगम पावते व डॅश डॅशच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. बघा, साबरमती ही जी नदी आहे ती अरवलीच्या पर्वतरांगात उगम पावते व डॅश डॅशच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. तर ती खंबाताच्या आखातामध्ये काय होते की अरबी समुद्राला मिळते. पर्याय क्रमांक ब, खंबात. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.